ही गोष्ट आहे गॉर्डन हार्टमॅन यांची आणि त्यांची लाडकी मुलगी मॉर्गनची. वय वाढत होतं, पण बौद्धिक विकासातील अडचणींमुळे तिची समज अजूनही एका लहान मुलासारखीच होती. एके दिवशी गॉर्डन यांनी पाहिलं की मॉर्गन इतर मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होती, पण ती मुलं तिच्यापासून दूर राहत होती. तो क्षण एका बापासाठी खूप वेदनादायक होता. त्यांना जाणवलं की समाजात अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना फक्त वेगळं असल्यामुळे बाजूला केलं जातं. मग त्यांनी ठरवलं की आपल्या मुलीसाठी आणि तिच्यासारख्या हजारो मुलांसाठी काहीतरी मोठं करायचं. त्यांनी जगभर शोध घेतला, पण अशी एकही जागा सापडली नाही जिथे सामान्य आणि विशेष गरजा असलेली मुलं कोणत्याही भेदभावाशिवाय एकत्र खेळू शकतील. मग गॉर्डन यांनी एक असा निर्णय घेतला जो प्रत्येकाला शक्य नसतो. 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय विकला आणि जवळपास 500 कोटी रुपये खर्च करून एक अद्भुत पार्क उभारलं. मॉर्गन्स वंडरलँड हे फक्त एक पार्क नव्हतं, तर त्या प्रत्येक मुलासाठी उघडलेलं दार होतं, ज्याला समाजाने कधी ना कधी वेगळं म्हणून दूर ठेवलं होतं. आजही या पार्कमध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांना पूर्णपणे मोफत प्रवेश दिला जातो. जेव्हा गॉर्डन यांना विचारलं गेलं, इतका मोठा त्याग का केला? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं. मी काही जग बदलण्यासाठी हे केलं नाही. मी फक्त माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवण्यासाठी हे केलं आहे.